आमच्या वाड्याजवळ ना भरपूर आलू रुजून आलंय। मी त्याचं करते फतफत आणि तुम्हाला दाखवते फतफत करण्यासाठी कोणत्या देठाचा आलू घ्यायचा ना ते पण तुम्हाला दाखवते। हे बघा, हे पूर्ण काला देठ आहे। फतफत करण्यासाठी हेच आलू घ्यायचं। आलू वडीसाठी जरी घेतला तरी सुद्धा चालेल, पण हिरवा जो देठ असतो तो कधीच आलू घ्यायचा नाही। भरपूर त्याला खाज असते, घशाला खवखवणार। तुम्ही किती आंबट जरी टाकलात ना तरी ते खवखवणार। पुन्हा पुन्हा सांगते मी, काला देठवालाच आलू घ्यायचं फतफत करण्यासाठी। आणि आलू वडीसाठी जो असतो ना आलू, ते दुसरं असतं, ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। पण आलू पातळ करण्यासाठी हे काला देठवालाच आलू घ्यायचं, दाखवते, विसरू नका। आता मी काढते आम्हाला थोडंसं फतफत आलू करण्यासाठी। आम्हाला दोघांना जास्त काय करायचं आहे ना। आता याच्यामध्ये मी टाकणार पावटा किंवा हरभरा किंवा आटला आहे फणसाच्या बिया, ते टाकून मस्त करणार मी, दाखवते तुम्हाला। चला, हे बघा एवढा आलू काढलाय मी, बस झालं आम्हाला दोघांना काय करायचं। तुम्ही मला हे सांगा, या आलूची किंमत शहरात किती असणार, नक्की कमेंट करून सांगा मला। आलू धुवून मी चिरून घेतले बारीक, आणि त्यासाठी मी घेतले त्यात टाकायला पावटा, शेंगदाणे भिजवून घेतलेत, लसूण, लाल तिखट, मिरची, हळद, हिंग, कोकम, आमसुलं आणि मीठ, आणि पातेलीत घेतलं मी तेल। आता हे जे फोडणीचं साहित्य आहे, लसूण, मिरची, हे सर्व मी तेलामध्ये एकजीव करते। त्यानंतर हे सगळं मसाले टाकते, आणि ते सगळं एकजीव झाल्याच्या नंतर मी आलू आणि पावटा आणि शेंगदाणे टाकून मस्त फतफत करते। हे मी सर्व एकजीव करून घेतलंय, मला सर्व दाखवता येणार नाही हो, तुम्ही मोठा व्हिडिओ नक्की बघा। आता हे सर्व एकजीव करून घेतलंय, हे बघा आलू वरसर आलंय। आता मी काय करते, याच्यात पाणी नाही टाकत, मंद आचेवरती वर झाकण ठेवते, हे बघा, आणि त्यावर पाणी ठेवते, म्हणजे या ताटाचं वाफेचं पाणी आणि आलूला सुद्धा पाणी सुटेल, आणि मीठ पण टाकले त्याचं पण पाणी सुटेल। मग आपण नंतर 5 मिनिटांनी बघायचं की आलूमध्ये पाणी टाकायची गरज आहे का। काय मस्त फतफत तयार झाले, आणि सुगंध पण एवढा छान येतोय ना हिंगाचा, आणि कोकम टाकले ना त्याचा पण आंबट आंबट सुगंध। ताजे ताजे आलूचं मी मस्त फतफत बनवलंय। कसं वाटलं तुम्हाला? यावरचा ना मी मोठा व्हिडिओ सुद्धा टाकलाय, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करा। आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।